नाना खूप व्हिडिओ गाजले तुमचे 150 टन किंवा AI तंत्रज्ञानाला चॅलेंज, तुम्ही फेमस झाला. खरं सांगायचं झालं तर तुम्ही फेमस झाला. पण काही लोक आताही तुमच्यावर ट्रोल करतायत, काय सांगा? ट्रोल करणाऱ्या बाबांनो, तुम्ही आधी इथे रानात या. इथं ह्या म्या ऊसाची काय क्वालिटी आणली, ह्याचं फुटवं कसं काढलं, ते पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, खुरपानाचं नियोजन कसं केलं येऊन बघा. आणि मग मला ट्रोल काय करता, शिव्या द्या तरी मी तुमच्या आनंदाने शिव्या स्वीकारेल. असं काहीच नसतं. कुणी शिव्या दिल्या, आता ते एक जणाला किती लोक शिव्या घालत, ती मोठा झालाच ना, विषय ते नसतो. पण ट्रोल करण्याला माझं काय म्हणणं आहे, तुम्ही इथं रानात यावं, प्रत्यक्ष बघा, असं तुमचं प्रत्यक्ष म्हणणं. बघावं. आज एका बेटाला मी 20 ऊस तयार केलं, ते 18 ऊस तयार केलं. ते आज ह्याची लांबी कुठं नेणार आहे, मी 35-40 फुटावर लांबी नेणार आहे. मग ह्या ऊसाचा मनगटावाने पेरा झाला, ह्याचं वजन किती होईल, ही बी ते ट्रोल करणारे बघावं ना. नुसतंच मोकळ्यात आबाळाला आता हाणू नका बाबा, इथं या प्रत्यक्षात माझ्या प्लॉटवर इथं येऊन बघा. मग तुमच्या लक्षात येईल की नानाने काय नवीन तंत्रज्ञान केले ना. ते तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करून काढतायत की 30 टन 20 टन 40 टन, ह्याच्यावर कुठला शेतकरी पुढे जातोय. म्हणून तुम्ही पण ह्या माझ्या नाना तंत्रज्ञानाचा अवलंब करावं, ही माझी इच्छा आहे. फक्त तुम्ही रानात या. जय श्रीराम, जय बाळूमामा. चला, आपण बघितलं हे 7वी पास झालेले नाना आहेत आणि त्यांनी AI तंत्रज्ञानाला चॅलेंज केलं आणि 150 टन ऊस काढायचं एक टार्गेट पकडलेलं. नाना, ऊस तोडताना आम्ही सगळे बघा इथं, आम्ही सगळे आणि मिलियन मध्ये यूज केलेले या सगळ्या प्रेक्षकांना सांगणं आहे माझं. ज्यावेळेस ऊस तोडायचंय ना, त्यावेळेस नाना आम्ही तुमच्या बांधव येणार. 100% तुम्ही नुसते येऊ नका, जे ट्रोल करतात त्यांना आधी इथे घेऊन या. तुम्ही तरी येताल त्याचा प्रश्नच नाही. निघणारच की हो. निघणार 150 टन जर निघलं ना, तर तुम्ही मला सांगा की किती चांगलं मोठ्या प्रमाणात उत्पादन असणार आहे. आणि मग 7वी पास झालेल्या एखाद्या गोरगरीब शेतकऱ्यांनी एक उद्दिष्ट समोर ठेवलेलं असेल, त्या उद्दिष्ट समोर ठेवून जर चालत असेल तर त्यांना ट्रोल करण्याच्या ऐवजी त्यांच्या मळ्यात या आणि ह्या ऊसाची लागवड कशा पद्धतीने केली बघा आणि नानांना शुभेच्छा द्या. चला जेवण करून जावा. बरं, चला जेवण करून जावा. ना बोलायला थांबत नाहीत बघा. चला, मी थांबतो मात्र.